स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. तासगाव कवठे महाकाळमध्ये ठरलं. रोहित पाटील आणि संजय काका पाटील आले एकत्र. आमदार रोहित पाटलांनी संजय काकांना केला नमस्कार, तर संजय काकांनी पाठीवरून हात फिरवत दिला आशीर्वाद. भविष्यात संजय काका भाजपातून खासदार होण्याच्या मार्गावर, तर विधानसभा रोहित पाटलांकडे कायम राहण्याच्या चर्चांना आले उधाण. पहा काय घडलं मतदारसंघात. आमदार रोहित पाटील, माजी खासदार संजय काका पाटील काय म्हणाले. पॅराडाईज सिटी निसर्गरम्य वातावरणात आपल्या आनंददायी क्षणांना अधिक संस्मरणीय बनवण्यासाठी एक हक्काचं ठिकाण. प्री वेडिंग सेट्स, अस्सल चुलीवरचं जेवण, मातीच्या भांड्यातील वरवंटा पाट्यावरील अस्सल घरगुती मसाला ऑर्डरप्रमाणे, मुक्कामासाठी रूम्स, मोफत अंघोळीसाठी कडुलिंबाचे गरम पाणी, टेंटची खास सोय, डीजे पार्टी, गेट टुगेदर आणि कॉन्फरन्स हॉल, कौटुंबिक कार्यक्रमांसाठी भव्य आणि विस्तीर्ण लॉन, सुसज्ज हॉल. तर आजच आपले बुकिंग निश्चित करा. पत्ता पॅराडाईज सिटी, कळंबी, विटा. देशमुख तालुक्यातील आणि मतदारसंघातील सर्व वडीलधारी मंडळी, जिल्ह्यातून आलेले सर्व पदाधिकारी, पत्रकार बंधू आणि भगिनी, मी सर्वप्रथम विखे पाटील साहेब आपलं मनापासून माझ्या कवठे महाकाळ तासगाव मतदारसंघामध्ये आपलं स्वागत करतो. आणि एका अशा पुण्य दिवशी आपल्या आमच्या मतदारसंघामध्ये येणं झालेलं आहे. आज संबंध महाराष्ट्राची देशाची भावना असते की विठ्ठल आपल्याला पावला पाहिजे. आणि आज इतक्या चांगल्या दिवशी, शुभ दिवशी तुम्ही आमच्या मतदारसंघामध्ये आलेला आहात. खरं तर आज आम्ही सगळेजण एक हात घेऊन तुमच्याकडे आलेलो आहे. आणि जशी महाराष्ट्राची भावना विठ्ठल पावला पाहिजे अशी आहे, तशी माझ्या भागाची भावना तुम्ही पावला पाहिजे अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. खरं तर ज्या परिसरामध्ये आपला हा कार्यक्रम होतोय ते क्षेत्र सुद्धा इतकं पुण्याचं क्षेत्र आहे की फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश मधून मोठ्या प्रमाणात भाविक भक्तगण मोठ्या आस्थेनं परंपरेने इथे येतात. स्वर्गीय शेंडगे बापूंनी पाया रचला, स्वर्गीय आबांनी ते काम पुढे नेलं. आदरणीय आबा असताना या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात निधी आणण्याचं स्वप्न त्यांचं होतं. त्याच काळामध्ये जे अलीकडच्या काळामध्ये डीएसआरच्या प्रमाणे किंमत वाढली, तो प्लॅन तयार केला गेला. आज आम्ही हातात हात घालून सगळेच लोकप्रतिनिधी तो प्लॅन पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. मागच्या विधिमंडळामध्ये सुद्धा साहेब आम्ही सर्वांनीच मागणी केली होती की जसं ज्योतिबाच्या तीर्थक्षेत्राला मोठ्या प्रमाणात निधी दिला गेला, तसा या परिसरामध्ये बिरोबाच्या तीर्थक्षेत्राला सुद्धा जो प्लॅन 150 कोटीचा आहे त्याला संपूर्णपणे ठोकमध्ये निधी द्यावा, ही विनंती आमच्या सर्वांची तुम्ही सर्वांनी मुख्यमंत्री महोदयांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. त्यामुळे तेही काम आपण निश्चितपणाने पुढे घेऊन जाल अशी अपेक्षा आम्हाला सर्वांना आहे. आजची बैठक टेंबू, म्हैसाळ आणि या परिसरातील दुष्काळी भागातील लोकांना पाणी देण्याच्या संदर्भातून आहे. खरं तर साहेब, विस्तारित टेंबू योजना आणि या योजनेच्या माध्यमातून मिळणारं पाणी मिळाल्यानंतर लोकांच्या आयुष्यामध्ये काय बदल घडतो याचा जर अभ्यास करायचा असेल तर तासगाव, कवठे महाकाळ आणि जत तालुक्यातल्या लोकांच्या आयुष्यावरती जर आपण अभ्यास केला तर खऱ्या अर्थाने
सुधारली. ज्या गावामध्ये राहायला घर नसायचं त्या घराच्या बाहेर 4 चाकी गाड्या लागायला लागल्या. हा एकमेव बदल या पुण्य पाण्यामुळे आलेला आहे. आज सर्वांनीच प्रयत्न करून या दुष्काळी भागामध्ये पाणी आणण्याचा प्रयत्न आपापल्या परीने केलेला आहे. पण विस्तारित टेंबूचं जे काम आहे साहेब, ते काम मोठ्या प्रमाणात आपल्या परिसरामध्ये येणं गरजेचं आहे. म्हणजे संजय काका, काल मी आव्हान केलं सगळ्यांनी इथं आलं पाहिजे. मला 15 फोन आले की तुम्ही भाजपमध्ये चाललाय. मी म्हणलं आदरणीय विखे पाटील साहेब मंत्री म्हणून माझ्या मतदारसंघामध्ये येतात. त्या विभागाच्या बऱ्याच अडचणी माझ्या मतदारसंघात आहेत आणि त्या विभागाच्या अडचणी त्यांच्या कानावरती घालणं गरजेचं आहे. साहेब 2 ऑक्टोबर 2023 ला आम्ही आमर प्रपोजल माझ्या आईच्या नेतृत्वाखाली केलं होतं आणि त्यावेळेला आश्वासन मिळालं आणि त्याच्या पुढच्याच अधिवेशनामध्ये ही विस्तारित योजना मंजूर झाला असं मुख्यमंत्री महोदयांनी त्यावेळेस सांगितलं. माझी आपल्याला विनंती आहे की आज बऱ्याचशा भागामध्ये काम चालू आहे. सातारा जिल्ह्यामध्ये काम चालू आहे, सांगली जिल्ह्यामध्ये काम चालू आहे, सोलापूर जिल्ह्यामध्ये काम चालू आहे. पण माझी आपल्याला एकच प्रामाणिक विनंती असणार आहे. सध्या सातारा जिल्ह्यामध्ये मंत्र्यांची संख्या जास्त आहे म्हणून तिथे निधी जास्त दिला जातो का, हा प्रश्न मला विचारायचा सर. कारण या परिसरामध्ये पाणी येणं गरजेचं आहे. गेल्या 2025-26 आणि 26-27 मध्ये आम्हाला मिळालेला निधी हा फार कमी मिळालेला आहे. त्यामुळे तुमच्या नेतृत्वामध्ये सांगली जिल्ह्याला जास्तीत जास्त निधी या योजनेसाठी मिळाला पाहिजे आणि त्याचबरोबर टेंबूची विस्तारित योजना ही नाबार्ड अंतर्गत घेतली पाहिजे अशी विनंती आम्ही मुख्यमंत्री महोदयांना गेली 2 अधिवेशनं केलेली आहे. मागच्या अधिवेशनामध्ये आदरणीय साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की येत्या काही दिवसांमध्ये त्याच्यावरती आम्ही काहीतरी मार्ग काढू. त्याच्या संबंधित विभागाच्या फाईल सुद्धा त्यांनी मागवून घेतलेली आहे. आपण पाठपुरावा करू, लवकरात लवकर या कामांसाठी निधी उपलब्ध करून टेंबू विस्तारितला गती द्यावी आणि या परिसरामध्ये पाणी आणण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी करावा अशी विनंती साहेब माझी आपल्याकडे असणार आहे. अनेक वेळेला वेगवेगळ्या निमित्ताने या आरेवाडीच्या विरोधाच्या बनामध्ये आहे. माझ्याकडे सुद्धा अनेक लोकांनी मागणी केलेली आहे, गोपीशेठकडे सुद्धा अनेक लोकांनी मागणी केलेली आहे. हा भाग साहेब उंचावरचा भाग आहे. मोठ्या प्रमाणात इथं लाखोंच्या संख्येनं भक्तगण येत असतात. पाण्याची अडचण मोठ्या प्रमाणात या परिसरातल्या लोकांना सामोरं जावं लागतं. प्रत्येक वेळेला यात्रा आली की टँकर द्यावे लागतात. आम्ही टँकर लोकांच्याकडून गोळा करतो, आम्ही देतो, प्रशासन देत असतं. हा भाग 350 एकराचा पट्टा आहे. हा साहेब उंचावरचा पट्टा आहे आणि त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की आपण या बाबतीमध्ये स्पेशल बैठक लावावी आणि ते बैठक लावून त्यामध्ये आम्हाला सर्वच लोकप्रतिनिधींना, इथल्या मंदिर ट्रस्टच्या लोकांना, नारेवाडी परिसरातल्या लोकांना आम्ही घेऊन येऊ आणि त्या बैठकीमध्ये आपण सकारात्मक निर्णय दिला पाहिजे ही विनंती सुद्धा मी आज या ठिकाणी करतो. म्हैसा योजनेच्या संदर्भामध्ये आज म्हैसा योजनेला नाबार्ड मधून 500 कोटीहून अधिक रुपये मंजूर आहेत. बऱ्याच ठिकाणी कामं चालू आहेत. आताही काही आपल्याला अर्ज आले आणि त्या अर्जामध्ये म्हैसाळच्या, ताकारीच्या, हरपळच्या भूसंपादनाच्या विषयी साहेब आपल्याला अनेक लोकांनी मागणी केली. हरपळ आणि ताकारीची पाईप पुढे महामंडळाकडे गेलेलीच आहे, पण म्हैसाळच्या भूसंपादनाचे आदेश सुद्धा तुम्ही दिले पाहिजे ही विनंती मी आज या ठिकाणी करतो. हे साहेब पुण्य ठिकाण आहे आणि या पुण्य ठिकाणी दिलेला शब्द पूर्ण करावा लागतो आणि आता भविष्यकाळ फारसा चांगला पुढे जात नाही अशी परिस्थिती आजपर्यंत आम्ही बघितलेली आहे. त्यामुळे आपण या भागातल्या लोकांना आश्वासित करावं, या भागातल्या लोकांना आशा दाखवावी आणि या परिसराचा विकास करण्यासाठी आम्हाला सर्वांना सहकार्य करावं अशी विनंती मी आज या ठिकाणी आपल्याला करतो. आजचा कार्यक्रम अगदी अचानक जरी ठरला असला तरी मोठ्या संख्येनं आपली गाऱ्हाणी मांडण्यासाठी आपण सर्वजण इथं आलात त्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचं आभार मानतो आणि आमची गाऱ्हाणी ऐकून घेण्यासाठी या पुण्य दिवशी तुम्ही सुद्धा इथं आलात
त्याबद्दल मी आपलं साहेब सुद्धा आभार मानतो आणि माझे 2 शब्द मी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्या अडचणी आहेत त्याचा आढावा घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले राज्याचे या खात्याचे मंत्री आदरणीय आमदार विखे पाटील साहेब, राधाकृष्ण विखे पाटील साहेब, त्या ठिकाणी उपस्थित असलेले गोपीचंद पडळकर साहेब, रोहित दादा, या ठिकाणी उपस्थित असलेले माझे आमदार, या परिसरामध्ये काम करणारे सगळे प्रमुख, सर्व एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर पासून सगळे आमचे इरिगेशन खात्याचे सर्व अधिकारी कर्मचारी, उपस्थित बंधू भगिनी आणि तरुण मित्र, आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी या ठिकाणी दौरा आयोजित केला. त्या जिल्ह्याचा माजी खासदार म्हणून मी आपल्याला मनापासून या ठिकाणी आपलं स्वागत करतो. या स्कीमचा इतिहास मी सांगितला पाहिजे असं नाही. टेम्पो योजना कोणत्या मंडळामध्ये यायला बांगुरगड बोगद्यामध्ये किती वर्ष अडकली आणि मग आपण ती नागदच्या ओढ्यामध्ये आणून निमज दुधेवावी तलावापर्यंत महाप्रयत्नातनं ती पोहोचवली. त्या योजनेला बळीराजा जलसंजीवनी योजनेमधून कृष्णा खोऱ्याचा एक उपाध्यक्ष या जिल्ह्याचा खासदार म्हणून मला डायरेक्ट केंद्राकडून या ठिकाणी या महामंडळाला, कृष्णा खोरे महामंडळाला 1205 कोटी रुपये आणता आले आणि बाणूरगडच्या बोगद्यानंतर या परिसरामध्ये हे पाणी आपल्याला निश्चितपणानं आणता आलं याचा आनंद आम्हा सगळ्यांना आहे. या ठिकाणी या परिसरातले सगळे शेतकरी जवळजवळ 29-30 गावामध्ये हे पाणी आपल्याला पोहोचवता आलं. महाराष्ट्रामध्ये बॅकलॉग आहे, अनुशेष आहे. त्याच्या पूर्वीच्या काळामध्ये विखे पाटील साहेब बॅकलॉग हा आपल्याला निश्चितपणानं खूप अडचणीचा ठरत होता आणि हा बॅकलॉग अनुशेष आपल्याला खूप अडचणीचा ठरत होता. त्यामुळे या जिल्ह्यामधली मातब्बर माणसं राज्य मंत्रिमंडळामध्ये काम करत असताना अनुशेषामुळे या ठिकाणी आपल्याला पैसे आणता आले नाहीत आणि योजना पूर्णत्वाला नेता आली नाही. 1 रुपयात ते 16 पैसे पश्चिम महाराष्ट्राला कृष्णा खोऱ्याला या ठिकाणी मिळत होते. थोडस आम्ही गडकरी साहेबांच्याकडे एक हात आलं आणि आपल्याला बळीराजा जलसंजीवनी मधून हे पैसे आपल्याला आणता आले आणि ते पैसे डायरेक्ट अनुशेष न लागता 1205 कोटी रुपये या योजनेला देता आले. त्यामुळे आपल्याला बऱ्यापैकी कामं करता आली याचा आनंद आम्हा सगळ्यांना आहे. तर राजकारण, समाजकारण निश्चितपणानं सगळी करतात, पण ज्यांनी जसं म्हणतात मूर्तिकार मूर्ती घडवतो आणि एकदा बसवली की ती गुरुवांच्या ताब्यामध्ये जाते, तसं निर्माण करत असताना आम्हाला खूप मनस्वी आनंद झाला. कधी आम्ही त्याच्या जाहिराती, कधी त्याचे सोशल मीडियाचे व्हिडिओ, अशा अनेक बाबी या ठिकाणी आपल्याला सांगता येईल ते करत बसलो नाही. पण परमेश्वर कृपेने तुमची दुआ, तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत. त्यामुळं त्या भावनेनं केलेलं काम कधी आम्हाला कुठल्या परिस्थितीमध्ये लोकांच्या श्रेयवादामध्ये जावं ती भूमिका निश्चितपणे आम्ही घेतली नाही. मनापासून तुमचं स्वागत करतो. या ठिकाणी वेळ दिला, राहिलेल्या आणि अडचणी कामं या ठिकाणी निश्चितपणे पुढे जातील, त्याला गती येईल हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.